हस्तांचा स्पर्श तुझ्या नयन कमलांना झाला. सांग पाहू तुला स्पर्श कुणाचा आहे? तुला काय म्हटलं मी तुला ओळखलं नाही का? तुला तर मी परिपूर्ण ओळखलं. सांग पाहू आता माझा गोपाळ अगं गोकुळाचा त्याग करून हा तुझा काना, हा साऱ्यांचा लाडका कृष्ण अगं द्वारकेत रवाना झाला. 1 वर्ष परिपूर्ण झालं. अगं अश्विन मासातील शरद पौर्णिमेला अगं मागच्या वर्षी आलो होतो आणि या वर्षी तुला भेटण्यासाठी आलो. पण अजूनही त्या कृष्णाचा स्पर्श विसरली नाही. आणि एवढंच कशाला? जीवनाच्या शेवटच्या अंतापर्यंत माझा तुझा झालेला संवाद मला मी कधीच विसरणार नाही. हे राधे, अगं सहवासानं माणूस घडला जातो आणि म्हणूनच संग ही नेहमी चांगल्याची करायला हवी. पण राधे राधे अगं बोलत नाही बसली आहे. अगं कृष्ण एवढ्या दूरून आला. अगं द्वारकेचा त्याग करून अगं दूरच्या प्रवासावरून अगं या कृष्णाचं आगमन इथपर्यंत झालंय. अरे काना, पण मला एकच सांगली काय बऱ्या दिवसांनी आणि आजच्या दिनी राधेला भेटण्यासाठी या महाराणावर तुझं आगमन झालं. हा पण या तुझ्या प्रिय राधेला तू काय घेऊन आलास रे? हे राधे, बोल ना. तुला जे मी घेऊन आलोय ना ते मी तुला नक्कीच देईन. कारण जे तू मनामध्ये इच्छा प्रकट केली आहेस त्या तुझी इच्छेची परिपूर्तता हा कृष्ण नक्कीच देईल. पण आधी तू सांग या कृष्णाला तू काय आणलंयस? अरे कारण तुझा अगं मला भूक लागलेली आहे. तुझ्या बोलण्यानं माझ्या भूकीचा झटका होणार आहे का? नाही होणार. मग काय होणार आहे माझ्यासाठी? तुझ्यासाठी हा आणि आजच्या दिनी अगदी आरशामध्ये समुद्राने या महाराणावरती का घेऊन आले माहितीये का? काय आणलंय? अरे तुझ्या आवडीचं बोनस घेऊन अरे आले. वा, पण आजच्या दिनी मात्र हा बोलस मी माझ्या हस्ताने तुला बनवणार आहे. तुझी इच्छा आहे ना? मग इच्छाची इच्छा पण पूर्ण करणार हा कृष्णाचा धर्म होय. काय म्हणत जशी तुझी इच्छा असेल तसे तुझं म्हणणं असेल त्या म्हणण्याला माझी सहमती आहे म्हटलं. पण आजच्या दिनी माझी मनोदेवता मला एकच सांगू काय सांगते? एकच सांगू काय ते? टाकुरिया सुखात हे अमृता
नाना, आणि आणि हवा असेल तर मी घेऊन येतो. अरे राधे त्या मला मोठी लोक, त्या कृष्णाला तू गरज घेऊन आली असता त्याचा पूर्ण शांत व्हावं काय कृष्णाचं झालं आणि म्हणत आता तुझी इच्छा माझी इच्छा. तीच तुझी इच्छा अगं शरद पौर्णिमेची रासनृत्य घेण्याची इच्छा काय? हा कृष्ण परिपूर्ण करतोय नाना, म्हणजे माझ्या बरोबर झालेली इच्छा आणि म्हणून बघा घेतो आपण रासनृत्याला सुरुवात करूया साऱ्यांचे लक्ष त्याच्याकडे लागलेले आहे हे राजे आजचा दिवस म्हणजे अश्विन मासातील शरद पौर्णिमा अगं या शरद पौर्णिमेच्या दिवशी हा कृष्ण या गोकुळात येतो कारण काय असेल तर या वेणूचा नाद हा त्रैलोक्यात गुंतवून करत असतो त्रैलोक्यात हर्ष निर्माण करत असतो त्रैलोक्यातील साऱ्या मानवांना एवढंच नव्हे तर कित्येक पूर्वी जीव जंतूंना अगं तो आनंद देत असतो आणि म्हणूनच हा एका दिवसाचा आनंद प्रत्येकाच्या जीवनात हर्ष यावा हीच माझी स्तुती भावना आणि एवढंच कशाला हे आमचं नृत्य पाहण्यासाठी आणि सारी ही तर कशाला उद्या